प्रकाश साळशिंगीकर। आज कोर्टाचा निकाल काय आलेला आहे? आज नरेंद्र दाभोळकर मर्डर केसमध्ये जो निकाल आलेला आहे 20 ऑगस्ट 2013 रोजी जो डॉक्टर दाभोळकर यांचा मर्डर झाला, ज्याच्यामध्ये एकूण 5 आरोपींना केसला पूर्ण सामोरे जावं लागलं। त्या 5 आरोपींपैकी आरोपी क्रमांक 1 वीरेंद्र तावडे यांच्यावर कटक कारस्थान करण्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने। त्यानंतर आरोपी ॲडव्होकेट संजीव पुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। असं सगळं असताना आरोपी क्रमांक 2 आणि 3 शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना 302 आणि 34 खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि 5 लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे। दंड न भरल्यास 1 वर्षाची आणखी एक कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे। या शिक्षेला तुम्ही आव्हान देणार आहात का? या शिक्षेला आव्हान देणार आहात? देखिए, ऐसा है कि जो 20 अगस्त 2013 को जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर इनका जो मर्डर हुआ था ओंकारेश्वर ब्रिज के पास, उस केस में आज फैसला आया है। 5 लोग इस केस में एक्यूज थे। 5 लोगों में से विक्रम भावे, संजीव पुनालेकर और डॉक्टर वीरेंद्र तावड़े, इन दोनों को आज कोर्ट ने एविडेंस ना होने की वजह से एक्विटेड बोला है। उसके बाद जो आरोपी नंबर 2 और 3 है शरद कळसकर और सचिन अंदुरे, जिनको शूटर के तौर पे जिनका रोल दिखाया था, उनको कोर्ट ने उनके खिलाफ 302 प्रूव हुआ ऐसे बताते हुए उनको उम्र कैद की सज़ा दी है और 5 लाख पर हेड उनको फाइन भी उनको जमा करना है। अगर फाइन नहीं भरा तो 1 साल का अलग से सजा होगा। यह सजा सुनाई है। दोषींच्या शिक्षेला तुम्ही आव्हान देणार आहात का? तुम्ही आरोपीचे वकील म्हणून असं आहे की या सगळ्या केसमध्ये सुरुवातीपासूनच पुणे पोलीस असेल, पुणे क्राईम ब्रँच असेल किंवा CBI असेल, यांची वेगवेगळी थिअरी आहे। ही शोकांतिका आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं, त्यांच्या खुन्याला तपासण्यासाठी शोधण्यासाठी प्लँकेटचा वापर करण्यात आला। आधी नागोरी खंडेलवाल, त्यानंतर विनय पवार, सारंग अकोलकर असे 2-2 वेगळे आरोपी दाखवल्यानंतर 2016-2018 मध्ये हे आता जे आरोपी आहेत त्यांना शूटर म्हणून दाखवण्यात आलं। नक्कीच आज जरी दोघांना शिक्षा दिली असली तरी या निकालाचा आम्ही आदर करतो। जी काही सविस्तर निकालाची प्रत आहे ती हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार आणि उच्च न्यायालयात या संदर्भात आम्ही दाद मागणार। जैसा कि सबको पता है कि इस केस के बारे में शुरू से ही मीडिया में और सब जगह बहुत तरह से बातचीत चली है। यह इंसिडेंट हुआ उसी वक्त तुरंत कई लोगों ने, वो पॉलिटिशियंस हो या फिर कोई लोग मीडिया वाले हो, उन्होंने फैसला सुना दिया था कि यह इसने किया है या उसने किया है। इस केस में UAPA लगा था, लेकिन UAPA लगने के लिए जो क्राइटेरिया ज़रूरी है टेरर एक्ट के अंडर जो आता है, ऐसे कोई भी UAPA के क्राइटेरिया में केस बैठती नहीं है, ऐसे कोर्ट ने कहा है। जो विटनेस सामने आया था, जो चीफ सेक्रेटरी की गवाही हुई, उन्होंने तो यह भी कहा था कि मैंने कोई भी पेपर पढ़े नहीं और मैंने UAPA का सैंक्शन दे दिया। उन्होंने ये भी कहा था कि महाराष्ट्र गवर्नमेंट से सैंक्शन लगता है और मिनिस्टर यानी गवर्नमेंट होता है। जब उनको पूछा गया कि मिनिस्टर यानी गवर्नमेंट और वो सैंक्शन देगा, ऐसा कहीं लिखा है क्या, तो उन्होंने कहा कि नहीं, ऐसा कहीं भी लिखा नहीं है। इसलिए सब मायने पे जो UAPA सैंक्शन था वो सैंक्शन प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई, इसीलिए UAPA से एक्विट किया गया। बिल्कुल, इस फैसले को हम चुनौती देंगे। जो जजमेंट का कॉपी है, डिटेल हाथ में आने के बाद इसको हम चुनौती देंगे। या केसमध्ये एकूण 72 साक्षीदारांची लिस्ट होती। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या दरम्यान त्या दिवशी जे ओंकारेश्वर ब्रिज परिसरात जे लाखो मोबाईल सगळे वावरले होते, त्या सगळ्याचा डेम डाटा पोलिसांनी कलेक्ट केला होता, CBIने कलेक्ट केला होता। असं सगळं असताना देखील कुठल्याही आरोपीचे किंवा कुठल्याही आय विटनेसचे CDR किंवा टॉवर लोकेशन किंवा कस्टमर ॲप्लिकेशन फॉर्म जे दाखवेल की तो साक्षीदार किंवा तो आरोपी 20 ऑगस्टला गुन्ह्याच्या वेळी त्या परिसरात होता
असं कुठलंही मटेरियल कोर्टासमोर त्यांनी सादर केलेलं नाही। मग हे लाखो जे स्कॅनिंग केलं गेलं, डम डेटा जे झिरोइन जो रेकॉर्ड केला गेला ते नेमकं काय झालं हा एक प्रश्न पडतो। दुसरं 72 साक्षीदारांची लिस्ट असताना सुद्धा ढिसाळघाई करून फक्त 20 साक्षीदार तपासले। यातनं काय यामागे हेतू होता, कुठल्या प्रकारची घाई होती? अनेक साक्षीदार जे CBIचे पोलीस तपासी अधिकारी आहेत, जे चौहान म्हणून आहेत किंवा क्राईम ब्रँचचे पुण्याचे जे अधिकारी आहे, अनेक साक्षीदारांना यातनं गाळण्यात आलं। कुठल्याही महत्त्वाच्या साक्षीदारांना इथे आणलं गेलेलं नाही। त्यामुळे हाही प्रश्न उभा राहतो की फक्त आरोपींना शिक्षा देण्यासाठी किंवा घाई करून जजमेंट घेण्यासाठीच हे सगळं केलं गेलं होतं किंवा काय। आमचं आर्ग्युमेंट कोर्टात असं होतं की ही जे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज आहे, पहिली थिअरी सांगते की ह्या 2 आरोपींनी गुन्हा केला, दुसरी आणखी दोघांनी आणि तिसरी ह्या आताच्या आरोपींनी। तर याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की जी पिस्तूल नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडनं मिळाली होती, अगदी गुन्हा घडले त्यांची त्या पिस्तॉलचा जो FSLचा रिपोर्ट आहे, जो दाभोळकरांच्या शरीरात मिळालेल्या बुलेटची मॅच झाला होता, असं असताना सुद्धा पुणे पोलिसांनी किंवा CBIने त्यांना ह्या केसमधनं वगळलं गेलं। हे असे शेकडो मुद्दे ह्या केसमध्ये होते। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जे तपासी अधिकारी आहेत, असे तपासी अधिकारी इव्हिडन्स सुरू असताना कोर्टाच्या समोर हे सगळं रेकॉर्डमध्ये आहे, एक कागद कोर्टातनं बाहेर पाठवला जातो ज्याच्या आधारे साक्ष दिली होती। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणे गडबड या सगळ्या प्रकार होती। परंतु आज माननीय सत्र न्यायालयाच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आल्यात। सत्र न्यायालयाने 3ही आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि अन्य 2 आरोपींच्या विषयामध्ये डिटेल जजमेंट आल्यानंतर आम्ही त्यात चॅलेंज करू। नक्कीच कुठलाही गुन्हा घडल्यानंतर लगेचचा जो कालावधी असतो हा पुरावा मिळवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी महत्त्वाचा असतो। लगेचच्या कालावधीमध्ये योग्य दिशेने जरी तपास करणारे अधिकारी सक्षम असले तरी तपास न केल्यामुळे पुरावा भरकटल्याची शक्यता असू शकते। तर आपण पाहतोय तिघे निर्दोष आहेत आणि दोघांवर गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यांना शिक्षा सुद्धा ठोठावण्यात आलेली आहे। वीरेंद्र तावडे हे निर्दोष आहेत, संजीव पुनाळेकर निर्दोष आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तसंच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी सिद्ध करण्यात आलेला आहे, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलेलं आहे। मात्र 3 आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल हा वाचण्यात आलेला आहे आणि यामध्ये दोघांवर त्यांना दोषी सिद्ध करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये दोघांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे।